नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। 2 दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकलेला आणि सांगितलेलं की मी जसं ऑपरेशन केलं आहे त्याची थोडीशी तुम्हाला माहिती देईल, म्हणजे जेणेकरून गरजूंना त्याचा जास्त फायदा होईल। कारण का मी ऑपरेशन फ्रीमध्ये केलेलं आहे आणि फ्रीमध्ये ऑपरेशन जर होत असेल तर लोकांना तिथपर्यंत जाता येईल। तर माझं ऑपरेशन रायगड हॉस्पिटल म्हणजे कर्जत आणि नेरळच्या मध्ये विपुरी स्टेशन आहे, तिथून स्टेशनच्या पासून अगदी म्हणजे चालत गेलं तर 10 मिनिटावर रायगड हॉस्पिटल आहे आणि ते मेडिकल कॉलेज देखील आहे। तिथे म्हणजे मुलं डॉक्टरीचं शिक्षण घेत आहेत मेडिकलचं। तर तिथे मला म्हणजे ज्यांनी मला माहिती दिली त्यांनी सांगितलं की तुम्हाला म्हणजे फ्रीचं करू द्या नाहीतर पैसे भरून करू द्या, पण तुम्ही आधार कार्ड सोबत घेऊन जा। तर मी आधार कार्ड घेऊन गेली आणि तिथे 10 रुपयाचा 10 रुपयाचा केस पेपर काढला आधार कार्ड दाखवून। नंतर डॉक्टरांना मी सांगितलं की मला फ्रीमध्ये ऑपरेशन करायचं आहे। तर डॉक्टर म्हटले बरं, पण तुम्हाला अगदीच फ्रीमध्ये होणार नाही, तुम्हाला 1-2 हजार रुपये खर्च येईल। तर म्हटलं चला 1-2 हजार रुपये आपण खर्च करू शकतो। मग मला तिथे त्यांनी ॲडमिट झाली तेव्हा 3 दिवस तिथे ठेवतात आपल्याला, म्हणजे 1 दिवस आधी ॲडमिट करतात, दुसऱ्या दिवशी आपलं ऑपरेशन होतं, तिसऱ्या दिवशी आपल्याला डोळ्यावरची पट्टी काढून डोळा चेक करून आपल्याला घरी पाठवतात। पण त्या 3 दिवसामध्ये तिथे आपल्याला नाश्ता देतात आणि आपल्याला जेवण देतात, त्याचेच ते फक्त 1000 रुपये घेतात आणि केस पेपरचे 10 रुपये, एवढाच खर्च तिथे मला आला। बाकी तिथे ऑपरेशन खूप चांगलं होतात आणि डॉक्टरांची आपल्याला ट्रीटमेंट खूप चांगली मिळते। शिकाऊ जी मुलं तिथे शिक्षण घेतात त्यांचं सहकार्य चांगलं मिळतं, हॉस्पिटल वगैरे खूप चांगलं आहे तिथे आणि माझं ऑपरेशन अगदीच चांगलं झालेलं आहे, म्हणजे अगदी क्लिअर। मला माझा हा हात आहे ना तो असा समोर धरला तरी मला काही दिसत नव्हतं डाव्या डोळ्याने। उजव्या डोळ्याचं ऑपरेशन माझं 7 वर्षापूर्वी झालेलं, पण ते देखील माझं म्हणजे खूप चांगलं ऑपरेशन झालेलं, ते पण मी फ्रीमध्येच केलेलं सर्वानंद हॉस्पिटल अंबरनाथला। आणि आत्ता जे ऑपरेशन झालं आहे ते इथे झालं, पण मला म्हणजे असं दिसतच नव्हतं, तर आता खूप क्लिअर दिसतं। आणि डॉक्टरांनी कमीत कमी 30 दिवस तरी डोळ्यावर हा चष्मा ठेवायला सांगितला आहे। खरं तर मी चष्मा काढून पण आता काम करू शकते, पण डॉक्टरांनी सांगितलं तशी काही रिस्क घेऊ नका, चष्मा हा 30 दिवस डोळ्यावर ठेवायचाच आहे आणि लाईटीमध्ये पाहू नका, उन्हामध्ये पाहू नका। तर माझं ऑपरेशन खूप चांगलं झालं आहे। ज्यांना पण तुम्हाला तिथे जायचं असेल ऑपरेशन करण्यासाठी तर अगदी 25-25, 30-30 हजाराच्या लेन्स बसवण्यापेक्षा जर फ्रीमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळत असेल तर नक्कीच तुम्ही रायगड हॉस्पिटलला जा, तिथे खूप चांगली ट्रीटमेंट मिळते। आणि दुसरं म्हणजे 10 रुपये भरून आधार कार्ड घेऊन जा, 10 रुपये भरून फक्त केस पेपर काढायचा, डॉक्टर चांगला सल्ला देतात आणि ऑपरेशन देखील चांगलं होतं तिथे। हेच मला माहिती तुम्हाला द्यायची होती, बाकी सगळी सेवा तिथं चांगली भेटते। तर असं माझं ऑपरेशन झालं, मी अगदी छान, आता मला खूप चांगलं दिसतं आणि माझी ट्रीटमेंट पण त्यांनी चांगली दिली। नंतर आपल्याला ड्रॉप्स देतात डोळ्यात टाकायला, त्या अगदी आपण काळजीने वेळोवेळी डोळ्यामध्ये टाकले तर डोळ्याला काही त्रास होत नाही। आणि ते आपल्याला जे पण सांगतात म्हणजे केस धुवायची नाही, म्हणजे केसावर पाणी घ्यायचं नाही, कारण केसावर पाणी घेतलं तर ते डोळ्यामध्ये जाईल, म्हणून 30 दिवस ते 40 दिवस केसावर पाणी घ्यायचं नाही। बाकी तुम्ही म्हणजे इथून चेहरा तुम्ही धुवू शकता, पण इथे पाणी लागता कामा नाही डोळ्याला, डोळ्यामध्ये पाणीच जाऊन द्यायचं नाही, शिवाय आपल्याला रडू आलं नाही पाहिजे, डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगतात घरी येताना की ही काळजी तुम्ही घ्या। बाकी तुमचं मला सांगितलं की मावशी तुमचं ऑपरेशन खूप चांगलं झालेलं आहे, आम्ही सांगतो तशी तुम्ही जर काळजी घेतली तर आणखीनच उत्तम आहे। आणि मी डॉक्टरांचं प्रत्येक सांगितलेला शब्द ऐकलेला आहे आणि माझं ऑपरेशन खूप चांगलं झालं आहे। ज्यांना पण कुणाला रायगड हॉस्पिटलला फ्रीमध्ये ऑपरेशन करायचं असेल तर नक्की तिथे जा, तिथे खूप चांगली ट्रीटमेंट मिळते, चांगली सेवा मिळते आणि ऑपरेशन चांगलं होतं। हेच मला तुम्हाला व्हिडिओद्वारे पोचवायचं होतं, तुम्हाला सांगायचं होतं, म्हणून मी आजचा व्हिडिओ केला। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।